आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल. म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी. हा दुबे आहे कुठे? बिहारला बसून किती बोलणार महाराष्ट्राबद्दल. त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही. हे कुठलं सरकार आहे? महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे? आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही. जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय, मोर्चापासून अटकाव करताय, तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल. किती मराठी माणसांना तुम्ही नोटीस देणार आहात आणि किती मराठी माणसांना अटक करणार ते एकदा सरकारने आम्हाला सांगावं. केवळ परवानगीच नाकारलेली नाहीये तर प्रतिबंधात्मक कारवाई देखील सुरू केलेली आहे. मध्यरात्री अविनाश यांना उचलण्यात आलं आणि आता अनेक वसई विरारचे पदाधिकारी असतील त्यांना देखील पोलिसांनी उचलायला सुरुवात केलेली आहे. नाही, मला तेच विचारायचं आहे की ही कुठली दडपशाही आहे? एका ठिकाणी परवा काहीतरी तो आणीबाणीच्या विरोधात दिवस साजरा केला ना भाजपची. मग ही आणीबाणी नाही आहे का? म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी. हा दहशतवाद आहे सरकारचा. या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही. तर आमच्या नेत्यांना अटक केली आहे तर महाराष्ट्रातला मराठी माणूस, सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल पण मोर्चा निघेल. बरेच नेते आपले खरं तर आतमध्ये आहेत आज बघितलं. असं असतानाही मोर्चा निघणार काय असेल? म्हणजे मनसेचे मराठी माणूस काढेल ना मोर्चा. शेवट मोर्चा कोणासाठी होता? मराठी माणसासाठी होता आणि सामान्य मराठी माणूस नेतृत्व करेल. या मोर्चाचं नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल पण मीरा रोड भाईंदरमध्ये मोर्चा निघणार. सुरुवातीला थोडा संभ्रम होता मोर्चावरून, मात्र त्याआधीच पोलिसांनी कारवाई सुरू केली. फलक देखील सगळीकडचे उतरवण्यात आलेले आहेत संपूर्ण मीरा भाईंदर परिसरात. ही दडपशाहीच आहे ना पोलिसांची. म्हणजे एका ठिकाणी व्यापाऱ्यांना खुली सूट द्यायची, नरेश, सुरेश, परेश सगळ्यांना खुली सूट द्यायची आणि मराठी माणसांना आत टाकायचं. भोगतील परिणाम याचे. सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. ठीक आहे. खरं तर आपण बघितलं तर यापूर्वी सुद्धा मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली होती. या सगळ्या प्रकारानंतर आता तुमचा पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे? कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणार? बघा, एक पहिली गोष्ट तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते, मग ते दुबे असतील, कुबे असतील, चोबे असतील, ज्या पद्धतीने इथे प्रक्षोभक विधानं करतायत, त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत. पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. आम्ही असल्या कुठल्याही घाणेरड्या कॉन्स्पिरसीला बळी पडणार नाही. हे जे षडयंत्र चाललंय हे महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे. या षडयंत्राला आम्ही बळी पडणार. कशाला आता त्या दुबेला आठवण आली? कोण हे सगळे कुठनं भय्य निर्माण झाले चॅलेंज देणारे आम्हाला? हे जाणीवपूर्वक बिहार इलेक्शनमध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे. मला अनेक काल म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहतात ते उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, यांचा फोन आला की आमचा या गोष्टीला पाठिंबा नाही. आम्ही या गोष्टीला, हे बाहेरचे लोक आहेत, हे येऊन ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतायत, आमची अजिबात अशी इच्छा नाही, अशा पद्धतीचे फोन आले. आणि हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे म्हणून या प्रकारची भडक वक्तव्य देऊन माती भडकवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होताना दिसतोय. दुबेंवर काही कारवाई व्हावी अशी मागणी कोणावर? दुबेंवर. हा दुबे आहे कुठे? बिहारला बसून इथे बोलणार महाराष्ट्राबद्दल. त्यांना माहिती आहे तिथे लोक राहतात, इथे इथल्या लोकांना त्रास व्हावा, महाराष्ट्राचं वातावरण मराठी विरुद्ध अमराठीत तयार व्हावं आणि त्याचा फायदा येणाऱ्या इलेक्शनमध्ये उचलावा यासाठी हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र चालू आहे. या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही हे अतिशय सुस्पष्टपणे सांगतो. यूपी मध्ये देखील अशा प्रकारचं झालेलं की मराठी माणसाला कुठेतरी भोजपुरी बोलावं यासाठी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं षडयंत्र आहे, दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हे, पण आम्ही महाराष्ट्र अशांत होऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्रात आम्हाला शांती पाहिजे आणि असे वाद जर पेटवण्याचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे.
आम्हाला धमक्या देत आहे ना, कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे, मग त्यांना पण जाऊन सांगावं सरकारनी. पण जर महाराष्ट्र शांत ठेवण्याची मागणी म्हणजे तशी भूमिका जर तुम्ही घेत आहात, मात्र अमराठी व्यावसायिक असतील किंवा अमराठी जन असतील त्यांना मारहाण केला जाण्याचा आरोप सुद्धा तुमच्यावरच होतो. कोणी केली मारहाण? अनेक जण तसा आरोप करतायत. आरोप कोणी करू दे. एक घटना घडली मीरा रोड भाईंदरमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त काय घटना घडली आणि ती कशामुळे घडली? मराठीचा अपमान केल्यामुळे घडली. असं काय आम्ही कोणाला ए बाबा तुला मराठी येतं का? नाही येत, मारली कान पड. ए तुला मराठी येतं? नाही येत, मारली कान. असं होतंय? ए बाबा तुला मराठी येतं का? नाही येत, मारली कान पड. ए तुला मराठी येतं? नाही येत, मारली कान. असं होतंय? खोटं नाटक पसरवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होतोय. कारण त्यांना इथे मराठी अमराठी वाद निर्माण करून स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा आहे. ह्याच्यासाठी हे सगळं षडयंत्र चाललंय. बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय महाराष्ट्रात. बस आज मीरा रोड भाईंदर. थँक्यू. सर एक शेवटचा प्रश्न. मेळाव्याच्या दिवशी तुमच्या टी शर्टची चर्चा होती, आज पण मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिली आहे. आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मात्र पोलिसांनी या मोर्चा आधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जाहीर केल्या आहेत. काल रात्री 3:30 वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलंय. तर वसई विरार मध्येही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेनं घेतलाय. पोलिसांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतलं असलं तरी मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही मीरा भाईंदरमध्ये आज मराठी मोर्चा निघणारच. सामान्य माणूस आजच्या मोर्चाचं नेतृत्व करेल अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. बिहार निवडणुकांसाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही संदीप देशपांडे यांनी भाजपवर केलाय. मीरा भाईंदर मधील गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाची परवानगी दिली, मग आम्हाला का नाही असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रात नेमकं सरकार कुणाचं आहे? महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं आहे अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. महाराष्ट्रात मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी नाही, परंतु गुजराती लोकांना महाराष्ट्रात मोर्चा काढण्याची परवानगी मिळते. ही भाजपची दडपशाही आहे. नरेश परेश सुदेश यांना मोर्चा काढण्याची परवानगी द्यायची आणि मराठी लोकांना परवानगी द्यायची नाही. याच सरकारला परिणाम भोगावे लागतील म्हणजे लागतील असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केलाय. आज मीरा रोड मध्ये होत असलेल्या मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार मधील बऱ्याच मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटे 3 वाजता घरातून उचलून विविध पोलीस ठाण्यात बसवण्यात आलाय. नालासोपारा पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे, नायगाव पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. यात प्रामुख्याने पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक आणि शहर सचिव प्रफुल्ल पाटील, वसई शहर संघटक राकेश वैती, शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, विरार शहर अध्यक्ष विनोद मोरे, नालासोपारा उपशहर अध्यक्ष संजय मेहरा, नालासोपारा उपाध्यक्ष दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर, वाहतूक सेना अध्यक्ष पांडुरंग लोखंडे यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.